बेसिक कॉम्प्युटर वोकॅब्युलरी. या ठिकाणी सीपीयू आहे, पॉवर ऑन ऑफ. या ठिकाणी हे जे स्विच दिसतंय या ठिकाणी पॉवर ऑनचे बटन आहे, ते माऊस आहे, कीबोर्ड आहे, हा मॉनिटर आहे. या पूर्ण सेटाला आपण डेस्कटॉप कॉम्प्युटर असे म्हणतो. त्यामध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर, पर्सनल कॉम्प्युटर, सीपीयू, बिट बाईट, हार्डवेअर, इनपुट आउटपुट डिव्हाइस, रॅम रॉम, स्टोरेज डिव्हाइस, सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम आणि नेटवर्क इत्यादी सर्व घटकांचा मिळून आपला कॉम्प्युटर हा बनलेला असतो. पर्सनल कॉम्प्युटर is used on one person, included desktop and laptop. कॉम्प्युटरला MP3, PDA, EPC. PC म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोज OS मेड बाय IBM, डेल, गेटवे इत्यादी कंपनीचं हे जे मायक्रोसॉफ्ट आहे, या मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेलं हे कॉम्प्युटर डेस्कटॉप आहे. मॅक OS मेड बाय ॲपलने तयार केलेला हा मॅक OS मॅक ID. बिट आणि बाईट 0-1 या बायनरी नंबरने, या दोनच डिजिटवर आपला कॉम्प्युटर पूर्णपणे काम करतो. 0 आणि 1. बिट आणि बाईट. बिट 5 पेज पर 40 KB म्हणजे 40,000 बाईट एका पेजवर आपण बसू शकतो. मूवीज ऑन DVD 5 GB, 5 बिलियन बाईट्स अशा पद्धतीचं हे बिट बाईट आहे. 010111 या बायनरी डिजिटमध्ये कॉम्प्युटर डाटा रीड करतो. हार्डवेअरमध्ये आपल्याला जे असतं, हार्डवेअर इज अ कलेक्शन ऑफ फिजिकल डिव्हाइस दॅट मेक युअर कॉम्प्युटर सिस्टीम. These devices are also called the components. Speaker, screen, monitor, mouse, microphone, keyboard या सर्वांना आपण काय हार्डवेअर. यामध्ये लागणारे आपले इनपुट डिव्हाइस, इनपुट आउटपुट पोर्ट्स आणि आपण ह्या इनपुट आउटपुटला इनपुट युजर इन्फॉर्मेशन इंटू कॉम्प्युटर म्हणजे जे कॉम्प्युटरला आपण टाईप करून इन्फॉर्मेशन पुरवतो अशा डिव्हाइसला आपण इनपुट म्हणतो. इनपुट मध्ये काय काय आलं, कीबोर्ड, कॅमेरा, USB, फाईल, कॉम्पॅक्ट टेप्स, SD कार्ड हे इनपुट डिव्हाइस. आउटपुट डिलिव्हर्स इन्फॉर्मेशन बॅक टू साईट येते. पाठीमागे जे आपण कॉम्पोनंट जोडतो, जसे प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर हा आपल्या डिस्प्ले दिसतो. अशा प्रकारे बिट इज इनपुट और आउटपुट. कीबोर्ड, माउस, प्रिंटर, स्कॅनर, स्पीकर, डिजिटल कॅमेरा. What are 3 hardware components that you can outside computer, and what are 3 components hidden inside computer? RAM is a permanent information long-term memory. RAM is a temporary information short-term memory. म्हणजे रॅम ही तात्पुरत्या स्वरूपात असते आणि रॉम ही परमनंट कायमस्वरूपी असते. कॉम्प्युटरचे मेन यूज काइंड ऑफ मेमरी रॅम, रॉम डिपेंडिंग ऑन द टास्क तुमच्या ह्याच्यावर असते. या ठिकाणी ही चिपसेटची रॅम आहे. सॉफ्टवेअर म्हणजे आपल्याला काय काय असतं, वेब ब्राउझर, ईमेल, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, डेटाबेस, प्रेझेंटेशन हे सॉफ्टवेअरमध्ये आलं. Software is a set of instructions make it possible your computer performance, taking it to translate your commands into the language in binary number. Software can also to be called program in application. म्हणजे जसं आपण पाहिलं ऑपरेटिंग सिस्टीमला OS म्हणतात, त्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये युटिलिटी असतात, त्याचबरोबर काही ऍप्लिकेशन असतात. तशाच पद्धतीनं
आपल्या कम्प्युटरमध्ये वेब ब्राउझर असतात, ईमेल असतात, वर्ड प्रोसेसिंग असतो, डेटाबेस असतो, एक्सेल असतं, प्रेझेंटेशन असतं. हे सर्व सॉफ्टवेअरचे भाग आहेत. ऑपरेटिंग सिस्टीम. The operating system control are the software program and allow hardware to work properly. ऑपरेटिंग सिस्टीमचं काय काम असतं, तर जे आपण जे प्रोग्राम इन्स्टॉल करतो ते प्रोग्राम प्रॉपरली स्मूथपणे रन करणे आणि व्यवस्थित चालवण्याचं काम हे संपूर्ण मॅक ओएस किंवा विंडोज असेल हे विंडोजला सुरळीतपणे चालू ठेवण्याचं काम ऑपरेटिंग सिस्टीमचं असतं. MS DOS टेक्स्ट प्रोटोकॉल ओल्ड स्कूल इन्फॉर्मेशन. GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस दॅट्स अलाउ क्लिक फ्रॉम टू द क्लिक. म्हणजे ग्राफिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचं काम काय की कम्प्युटरला व्यवस्थित चालवण्याचं काम किंवा सुरळीतपणे सगळे सॉफ्टवेअरला नियंत्रित करून ते सॉफ्टवेअर रन करण्याचं काम ऑपरेटिंग सिस्टीमचं असतं. Network. A network computer is a group of computers connected with a network allow people share information, resource, printer, storage, device, internet connection. जगभरातील माहिती आपल्या कम्प्युटरवर काही क्षणामध्ये किंवा काही कालावधीच्या आधीमध्ये आपल्याला पोहोचवण्याचं काम जे नेटवर्क करतं त्याला आपण नेटवर्क, इंटरनेट नेटवर्क असे म्हणतो. नेटवर्क म्हणजे काय, एका कंपनीमध्ये काम करत असताना अनेक क्लायंट एका कॉम्प्युटरला जोडणे आणि एका कॉम्प्युटरवरून सर्व कॉम्प्युटरना ऍक्सेस देणे म्हणजे नेटवर्क. जसं बँक आहे, बँकिंग क्षेत्रामध्ये मेन ब्रँच SBI आहे. SBIच्या मेन ब्रँचवरून सर्व ब्रँचला आपण नेटवर्कच्या माध्यमातून कनेक्ट केलेला असतो किंवा एखादं सॉफ्टवेअर असतं ॲप्लिकेशन, त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण एकमेकाशी संपर्क शोधू शकतो किंवा कनेक्ट होऊ शकतो. अशा गोष्टींना आपण नेटवर्क म्हणतो. तर नेटवर्क सर्व्हर इज अ पॉवरफुल कॉम्प्युटर दॅट लेट्स युजर शेअर स्टोरेज स्पेस अँड ॲप्लिकेशन. म्हणजे आपण एखादी माहिती, इन्फॉर्मेशन या नेटवर्कच्या माध्यमातून इतर लोकांना किंवा इतर ठिकाणी त्वरित आणि जलद गतीने पाठवण्याचं माध्यम म्हणजे नेटवर्क. ही होती कम्प्युटरमधील जे काही बेसिक पार्ट आहे. या बेसिक भागांची अशाच पद्धतीची नवनवीन अपडेट माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.